नमस्कार. माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. फक्त 10 मिनटात उपवासाचे अतिशय कुरकुरीत आणि चवदार वडे अगदी क्रिस्पी होतात, खुसखुशीत होतात. एकदा नक्की बनवून पहा. आतून अजिबात तेलकट होत नाही. त्यासाठी इथे आपण 1 कप एवढे साबुदाणे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतले आणि 3 तासपर्यंत भिजत ठेवले. मध्यम आकाराचा एक बटाटा साल काढून किसून घ्यायचा. पाणी उकळून त्यात थोडं मीठ घालून एक वाफ येईपर्यंत म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. नंतर थंड व्हायला ठेवायचं. शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊ. त्यासाठी शेंगदाणे आणि हिरवी मिरची घेतली. चवीपुरता मीठ घेतलं. बारीक असं मिक्सरला फिरवून घेतलं. नंतर आपण 3 तास भिजवून ठेवलेले साबुदाणे घेतले. साबुदाणे अगदी मऊसूत भिजलेले आहेत. त्यात आपण थंड झालेला बटाट्याचा किस घ्यायचा. 4 चमचे एवढे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं. हिरवी मिरची पेस्ट घ्यायची आणि चवीपुरता मीठ हे सगळं एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण एक गोळा तयार करून घेतलेला आहे. हाताला तेल लावून आपण छोट्या छोट्या आकारात वडे बनवून घ्यायचे आहेत. सर्व वडे आपण एका प्लेटमध्ये बनवून ठेवून द्यायचे, म्हणजे आपल्याला तळताना क्रिस्पी आणि लालसर होईपर्यंत तळायला वेळ मिळतो. वडे बनवताना अगदी तुटत नाही आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे वडे बनलेले आहेत. तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि त्यात वडे सोडून द्यायचे. थोडे लालसर झाल्यानंतर गॅस अगदी मंद करून द्यायचा आणि सर्व वडे आपण मंद आचेवर लालसर होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. कुरकुरीत आणि खमंग असे साबुदाणे वडे तयार आहेत. तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता. आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी.